महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध दारू वाहतुकी विरोधात माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। या कारवाईत देशी दारू, गावठी हातभट्टीची दारू, कार आणि मोटरसायकल असा एकूण 14,46,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील दाणेवाडी येथे सुरू असलेली गावठी हातभट्टीची पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार 25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संगपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे आणि पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत अवैध दारू वाहतुकीची माहिती मिळाली। राजापूर दाणेवाडी तालुका श्रीगोंदा येथील शेखर श्रीरंग पवार हा मोटरसायकलवरून गावठी हातभट्टीची दारू घेऊन माळेगाव बुद्रुक येथील कैलास शंकर गव्हाणे यास विक्रीसाठी देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार करहबागत चौकात सापळा रचण्यात आला। सापळ्या दरम्यान संशयित मोटरसायकल आल्यानंतर काही वेळानं माळेगावच्या दिशेनं मारुती सुझुकी अल्टो कार आली। मोटरसायकलवरील इस्मानं काळ्या रंगाचे कॅन कारमध्ये ठेवताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।